नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयातील पाठ्यक्रम व अभ्यासक्रम यातील फरक डिफरन्स बिटवीन सिलेबस अँड करिक्युलम या उपघटकाविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड.सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया पाठ्यक्रम व अभ्यासक्रम यातील फरक डिफरन्स बिटवीन सिलेबस अँड करिक्युलम। मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्या अध्यापन पद्धतीसाठी उपयुक्त आहे, याची नोंद घ्या। प्रस्तावनेमध्ये पाहूया, पाठ्यक्रम म्हणजे शिक्षणक्रमाचे नियोजनबद्ध रूप आहे ज्यामध्ये शिक्षणाच्या उद्दिष्टांची मांडणी, विषयांची रूपरेषा, शिकवण्याचा क्रम, वाचन साहित्य, मूल्यांकन पद्धती आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यांचा समावेश असतो। तर अभ्यासक्रम हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील एक मार्गदर्शक दस्तऐवज असतो जो शिक्षण प्रक्रियेला दिशा देतो। पाठ्यक्रम व अभ्यासक्रम हे जरी शब्द सारखे वाटत असले तरी त्यांच्यात खूप मोठा फरक आहे, तो आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहू। नंबर 1, परिभाषा। अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाचा एक व्यापक आराखडा किंवा योजना जो शिक्षण संस्था किंवा शिक्षण मंडळ ठरवते। पाठ्यक्रम म्हणजे विशिष्ट विषयाचा तपशीलवार आराखडा जो विद्यार्थ्यांनी एका विशिष्ट कालावधीत शिकायचा असतो। नंबर 2, व्यापकता। अभ्यासक्रम हा सर्वसमावेशक असतो, तो संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला व्यापतो, तर पाठ्यक्रम हा मर्यादित असतो, तो फक्त एकाच विशिष्ट विषयापुरता मर्यादित असतो। त्याच्यानंतर उद्दिष्ट। अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे असते, तर पाठ्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान मिळवून देणे हे असते। घटक पाहूया, अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक विषयांशिवाय उपविषय, अभ्यासपूरक उपक्रम, जीवन कौशल्ये, मूल्य शिक्षण आणि मूल्यांकन पद्धती यांचा समावेश होतो, तर पाठ्यक्रमामध्ये केवळ विषयांची प्रकरणे, उपघटक आणि त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतींचा समावेश होतो। आता निर्मिती मंडळ 5. अभ्यासक्रम शिक्षण मंडळ विद्यापीठ किंवा सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे ठरवला जातो, तर पाठ्यक्रम विशिष्ट परीक्षेसाठी शिक्षक किंवा परीक्षा प्रमुख मंडळ त्या ठिकाणी ठरवते। लवचिकता। अभ्यासक्रम तुलनेने कमी लवचिक असतो कारण तो धोरणात्मक स्तरावर ठरवला जातो, तर पाठ्यक्रम तुलनेने अधिक लवचिक असतो, शिक्षक किंवा परीक्षा मंडळानुसार तो बदलू शकतो। कालावधी। अभ्यासक्रम एका संपूर्ण शिक्षण टप्प्यासाठी किंवा वर्षभरासाठी असतो, तर पाठ्यक्रम एका परीक्षेच्या किंवा विशिष्ट सत्राच्या कालावधीपुरता मर्यादित असतो। आता विद्यार्थ्यांचा विकास 8वां मुद्दा। अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, नैतिक आणि सामाजिक विकासावर भर देतो, तर पाठ्यक्रम मुख्यतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान आणि परीक्षा अभिमुख तयारीवर भर देणारा असतो। मूल्यमापन पद्धती 9. अभ्यासक्रमामध्ये सतत व सर्वंकष मूल्यांकन, कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE यासारख्या विविध मूल्यांकन पद्धती असतात, तर पाठ्यक्रमामध्ये परीक्षेपुरते प्रश्नसंच, स्वाध्याय व सराव महत्त्वाचा असतो। आता उदाहरण पाहूया 10. अभ्यासक्रम म्हणजे उदाहरणार्थ संपूर्ण शालेय शिक्षणाचा आराखडा, उदाहरणार्थ 1ली ते 10वी पर्यंत। पाठ्यक्रम म्हणजे उदाहरणार्थ 8वी इयत्तेच्या विज्ञान किंवा गणित विषयाचे वर्षभराचे अभ्यासाचे नियोजन। थोडक्यात अभ्यासक्रम हा स्तरासाठी असतो, तर पाठ्यक्रम हा एखाद्या इयत्तेच्या विषयासाठी मर्यादित असतो। त्याच्यानंतर अद्ययावतपणा। अभ्यासक्रमामध्ये धोरणात्मक विचार करून मोठ्या कालावधीनंतर बदल होतात, तर पाठ्यक्रमामध्ये बदल तुलनेने लवकर आणि वारंवार होऊ शकतात, जसे की परीक्षेच्या गरजेनुसार। अंतिम परिणाम। अभ्यासक्रमाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर होतो, तर पाठ्यक्रमाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या विशिष्ट विषयातील ज्ञान आणि परीक्षेतील यशावर होतो। तर समारोपामध्ये किंवा उपसंहारामध्ये बघूया, थोडक्यात सांगायचे तर अभ्यासक्रम हा संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा नकाशा आहे, तर पाठ्यक्रम हा त्या नकाशातील एक मार्ग आहे। अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, नैतिक आणि सामाजिक विकासासाठी दिशादर्शक असतो, तर पाठ्यक्रम विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान आणि परीक्षेतील तयारीसाठी मदत करतो। मित्रांनो, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। थँक्यू। बेस्ट विशेष।